नमस्कार, माझं नाव हिमांशू चौधरी, यवतमाळ. आपण आलो आहे आज निखिल भाऊ देवांग यांच्या शेतामध्ये. शेत यांचं ढानकी शिवार, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. निखिल भाऊ गेल्या 7 वर्षापासून पारंपरिक या पद्धतीने हळदीचा हे लागवड करत होते. तर गेल्या 2 वर्षापासून आम्ही या हळदीवर ट्रीटमेंट देऊ आलो निखिल भाऊ देवांगना. तर आता आपण निखिल भाऊ देवांगची कालपासून हार्वेस्टिंग चालू झालेली आहे. तर हार्वेस्टिंग झाल्यानंतर निखिल भाऊ देवांगची आपण हळद पाहण्यासाठी आलेलो आहे. तर हळद पाहताना आपल्याला असं जाणवलं की हळदीचं नेमकं क्वालिटी काय असते, किंवा अंदरचा गर्भ काय असते, किंवा त्याचं कुकुमीचं प्रमाण काय असते, हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर या थोडं जवळ. शेतकरी बंधूंना, आपल्याला जर येणाऱ्या वर्षी जर हळद ह्या पिकाची लागवड करायची असेल तर आपल्याला बेणं कसं लागेल, जेणेकरून आपलं उत्पन्न चांगलं निघालं पाहिजे किंवा बेण्याची क्वालिटी चांगली निघाली पाहिजे. तर त्यासाठी शेतकरी बंधूंना आपल्याला बेण्याची क्वालिटी अशी असायला पाहिजे, असं कुकुमींचं प्रमाण असायला पाहिजे, जेणेकरून झाड आपलं सशक्त राहील, मजबूत राहील, सोबतच शेंगा चांगल्या निघाल झाडाच्या. तर आपण छोटासा एक परिचय घेऊ निखिल भाऊ देवांगचा. नमस्कार निखिल भाऊ. नमस्कार. तुमचा परिचय द्या. निखिल जयप्रकाश देवांग, राणा ढानकी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. तुमचा मोबाईल नंबर. माझा मोबाईल नंबर 9421 84 76 11. निखिल भाऊ, आपण तुम्ही 7 वर्षापासून हळद लावून राहिले होते, आणि ह्या 2 वर्षात जो अनुभव घेतला हे तुम्ही शेतकऱ्यांना थोडा सांगू इच्छिता की काय चेंजेस मागील 2 वर्षापासून हिमांशू सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ट्रीटमेंट करत आहे. तर त्या ट्रीटमेंटमध्ये असा बदल जाणवला. पारंपरिक हळदीमध्ये हळदीची साईज एक बारीक होती आणि पांढरी राहत होती हळद. त्याच्यात कुरकुमीन जे म्हणतो मधला गाभा, ते अजिबात कुरकुमीन येत नव्हतं जास्त प्रमाणात. पण मागील 2 वर्षापासून आम्ही जे सरांनी सांगितल्यानुसार बॅक्टेरिया, ट्रायकोडर्मा आणि त्याच्यामध्ये काही आयसीएलचे प्रोडक्ट पण वापरले. तर याच्यामध्ये असा बदल जाणून आला की हळदीची साईज, फिंगर, त्याचे सब फिंगर, त्याच्यानंतर त्याचा ऍक्टिव्हपणा आणि जे कुरकुमीन आहे ते पण वाढून आले. आणि मागच्या वर्षी सांगली मार्केटला हळद विकल्या गेली माझी, त्यामध्ये लॅब टेस्ट केली तर कुरकुमीनचं प्रमाण माझं जास्त प्रमाणात निघालं. तर यावर्षी पण मी अजून सांगली मार्केटला हळद नेत आहे. जर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर विक्रमी असा ॲव्हरेज घ्यायचा असेल तर तुम्ही निश्चित निखिल भाऊ देवांगसोबत यांचं संपर्क करू शकता. यांचा मोबाईल नंबर तुमच्या कमेंटमध्ये टाकलेला आहे, कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला येणाऱ्या काळी जर तुम्हाला हळदीचं बेणं जरी आवश्यक लागत असेल तर तुम्ही भाऊसोबत कॉन्टॅक्ट करू शकता.